रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. 15 ते 20 दिवस कॅनलचं पाणी आणि पावसाचे पाणी होते तरी बागेमध्ये काय कुठं पिवळसरपणा वाटत नाही, काय नाही. असं निदर्शन आले की पाणी जरी असले ह्यात तरी ह्या प्रॉडक्टमुळं बागेला मुळी कुठली थांबली नाही, परत काय पिवळसरपणा नाही, कुठं करपा नाही. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेकचा प्रतिनिधी विशाल युवराज काळे, राहणार विजोरी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. आपण आज या 70 दिवसाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. हे आपल्यासोबत शेतकरी आहेत, त्यांनी आतापर्यंत सर्व काही रामा ॲग्रोटेकचे उत्पन्न वापरलेले आहेत. आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊयात. त्यांनी कसा आणि त्यांना काय रिझल्ट आहे तो त्यांना विचारून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. उत्तम काळे, राहणार विजोरी, तालुका माळशिरस. ह्या बागेला मी रामा ॲग्रोटेकचं सगळं प्रॉडक्ट वापरले आहेत. हा 1-1.5 एकराचा प्लॉट आहे. 1800 झाडं आहेत, J9ची रोपं आहेत. ह्याला रामा ॲग्रोटेकचे सर्व प्रॉडक्ट वापरले आहेत. रूट मॅजिक, मायक्रोन्यूटन, परत बायोक्रांती, मायक्रोझाईन ही मुळीसाठी संपूर्ण वापरलेलं आहे. तरी ह्यात माझ्या अंदाजे जवळजवळ 15 ते 20 दिवस कॅनलचं पाणी आणि पावसाचे पाणी होते तरी बागेमध्ये काय कुठं पिवळसरपणा वाटत नाही, काय नाही. ही सर्व वापरल्यामुळे फायदा आहे ह्याचा. शेतकरी मित्रांनो, आपण या प्लॉटसाठी सुरुवातीला लागण केल्यानंतर रूट मॅजिक आणि मायक्रोन्यूट्रंट दिलं होतं आणि त्यानंतर त्यांना स्प्रेसाठी चिलेटेड मायक्रोन्यूट्रंट आणि स्टीम ग्रो दिलेलं होतं. आणि त्यानंतर त्यांनी एक 15 दिवसानंतर के स्पेशलची ड्रिंचिंग केली. त्याचा फायदा ह्या प्लॉटला असा झाला की आपल्या इथं कॅनलचं आणि पाऊस दोन्हीचं पाणी एकत्र आल्यामुळं पूर्ण बागेमध्ये पाणी गच्च भरलेलं होतं. तरी या बागेमध्ये कुठंही मुळी थांबलेली नाही किंवा पिवळसरपणा दिसून येत नाही. रामा ॲग्रोटेकचं रूट मॅजिक, परत मायक्रोन्यूटन सोडलं आहे, केळी स्पेशल 3 वेळा सोडलं आहे, वरून स्प्रे मायक्रोन्यूटनचा 2-3 वेळा घेतला आहे. असं निदर्शन आले की पाणी जरी असले ह्यात तरी ह्या प्रॉडक्टमुळं बागेला मुळी कुठली थांबली नाही, परत काय पिवळसरपणा नाही, कुठं करपा नाही. फायदा म्हणजे जे पाणी असून पण झाडामध्ये व्यवस्थापना म्हणजे ही काळुकी व्यवस्थित आहे. आपल्या रोपाची मरझड आमच्या रोपाची कुठं मरझड झाली नाही बागेमध्ये, ट्रेसमध्ये कुठलं झाड नाही. वापरते म्हणजे जशी लागवड केली आहे ते एक 15 दिवस झाले वापरायला चालू केले आहे. शेतकरी मित्रांनो, हा प्लॉटची लागण ही ऐन उन्हाळ्यातली आहे. हा प्लॉट पूर्णपणे टेम्परेचरमध्ये पण सापडलेला आणि नंतर पावसात पण सापडलेला प्लॉट आहे. ह्या प्लॉटमध्ये पाणी साठलेलं होतं, आता ह्यातलं पाणी आटलेलं आहे. हे सगळ्या ह्या प्लॉटमध्ये कुठंही मरझड नाही आहे किंवा पानांना पिवळी पडलेली नाहीत, करपा नाही आहे. आणि हे सगळं शक्य झाले ते रामा ॲग्रोटेकच्या जैविक उत्पन्नामुळे. आता या केळीचा हा पहिला भाग आहे. तुम्ही रामा ॲग्रोटेकच्या प्रोडक्टवरती समाधानी आहे का? आहे, समाधानी आहे. इथून पुढं पण ह्या प्लॉटला रामा ॲग्रोटेकचेच उत्पन्न, औषधे, जैविक औषधे सर्व प्रकारचे चालू ठेवणार आहे. मला असं वाटत होतं की जे पावसाचं पाणी आले की हे प्लॉट जाईल, की पिवळे पडतील किंवा रोपं नसतील, मुळी नसेल, खराब होतील असं वाटत होते. पण जे रामा ॲग्रोटेकची जी जैविक औषधे आम्ही वापरलेले आहेत त्याच्याबद्दल हा प्लॉट आला आहे, सक्सेस झाला आहे, त्याच्याबद्दल मी समाधान आहे. इथून पुढं सर्व प्रकारचे जैविक औषधे रामा ॲग्रोटेकचीच वापरणार आहे. मी शेतकऱ्यांना एकच सांगण्याचा उद्देश आहे की जी रामा ॲग्रोटेकची जी पाण्यामध्ये मी औषध वापरलेले आहेत त्याच्याबद्दल माझा बाग सक्सेस झाली आहे. जर कोणाची काय अशी पाण्यामध्ये बाग असेल तर त्यांनी अवश्य एकदा वापरावं, रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरावेत. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. आभारी आहे. रामकृष्ण हरी.